जवळ हां ठीक आहे 10 मिनिटात राहिले आपण ठीक आहे ना. त्याला कळत नाही प्लीज प्रेस वाले प्लीज मैं थांबा प्लीज थांबले बस प्लीज कॅमेरा समोर अशी नका चर्चा नाही होत शांततेने करू द्या तुम्हाला बोलवतो नंतर ओके हां प्लीज काय करायचं नाही असं नाही आपण नंतर येतो तुम्हाला 2 मिनिट चर्चा होईल आपण ठीक आहे जे काय त्याचं हे वाक्य बघा आज ओपन तुम्हालाही माहिती आहे आम्हालाही माहिती आहे की नशा करणाऱ्या पोरांची वाटतं ऑफिस असो कुठे मोकळी मैदान असो नशेमुळे आणि मला काय म्हणायचं बघा समाजामध्ये बघा आम्ही औषधी व्यापारी नेहमी अन्यायाविरुद्ध लढतो, न्याय देतो आणि न्यायाने वागतो. हा जो काय आमचा औषधी व्यवसाय आहे हा रुग्णांना मदत करणारा आहे, आजारांना संजीवनी देणार आहे आणि आम्ही 24/7 जनतेची सेवा करतो. काल शुक्रवारी आमच्या एका राहुल मेडिकलवर काही पोलीस अधिकाऱ्यांतर्फे किंवा शिपायांतर्फे किंवा कोणी कॉन्स्टेबल त्यांनी रात्री 10:30 नंतर आईस्क्रीम विकली का गर्दी झाली म्हणून त्यांच्यावरती कारवाई केली, त्यांना कारवाई करायचं नियोजित केलं. हा कुठेतरी आम्हाला वाटतं आम्ही जनतेसाठी सेवा 24/7 सेवा देणाऱ्या लोकांच्या विरुद्ध अन्याय आहे. एक तर ही शिस्तशीर संघटना आहे. आम्हाला जर कुठल्याही माध्यमातून एकदा सांगितलं की बाबा 12ला बंद करा, 11ला बंद करा, तरी शिस्तीने वागणारी आमची जमात आहे. लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणाऱ्या पोलिसांना सुद्धा मदत करणं हे आमचंही एक नागरिक म्हणून काम आहे, ते देऊ. आणि चुकीच्या गोष्टी ज्या काही घडतात, मग डोंबिवलीमध्ये कुठेतरी नशा करणारी मुलं किंवा रात्री बेरात्री रोडवर बसून दारू पिणारी त्यांना कुठेतरी कंट्रोल व्हायला पाहिजे. अशा प्रकारची मागणी ॲज अ नागरिक म्हणून आमची पण आहे. तर आजचा जो विषय आम्ही सामंजस्याने मिटवलेला आहे. आमची कुठलीही आता तक्रार नाही आहे आणि आम्ही एकमेकाला सहाय्य करून आपण चांगलं बिझनेस करू आणि लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायला आम्ही मदत करू.